हाय, मी ब्लॉगर सारिका. चला तर आज खूपच झाडावरती छान अशी जास्वंदीची फुलं ताजी-ताजी काढूया आपण. आणि आज ना भरपूरच फुलं झालेली आहेत, इथे पाहू शकताय. तर सकाळ-सकाळी ना बाहेरच्या नालावरून पाणी मी ताजं-ताजं घेते पूजेसाठी आणि मग फुलंसुद्धा सोबतच काढून टाकते. तर मग आमचं इकडे काम चालू आहे पिंजरं बनवण्याचं कोंबड्यांचं. तुम्हाला तर माहिती आहे आमचा कोंबड्यांचा धंदा आहे. तेच त्याचंच काम चालू आहे इकडे पाठीमागे सकाळपासूनच चालू झालेलं आहे काम. तर चला खूप छान अशी मस्त पूजा करून घेतली मी. आणि ना अंघोळी झाल्यानंतर पहिली पूजा झाली ना की खूपच बरं वाटतं. पूजा झाल्याशिवाय कोणतं काम करायला आपण लागत नाही. तर चला फटाफट भांडे वगैरे आवरून घेते मी, कारण मला जायचं आहे बाजारात. तर मला बाहेरसुद्धा जायचं आहे आज माझ्या नंदेच्या घरी. तर इथे पाहू शकताय कोंबड्या पण मला मदत करतात भांडे घासायला. भांडे घासून झाले आणि मी बनवलेलं आहे सब्जा. तर आमचे छोटे सरकार म्हणतात मलासुद्धा बघू दे टेस्ट करून कसे आहेत. गरमी चालू झाली आहे त्याच्यामुळे गरमी चालू होते ना तेव्हा ना सब्जा खरंच सर्वांनी प्यायला हवं. पोटाला जरा आराम थंडगार मिळतो. चला तर माझ्या मोठ्या सरकारांसोबत मी चाललेली आहे आता बाजारात. चला तर मी तुम्हाला बाजार माझा रोजचा माहितीच आहे तुम्हाला. सगळं बाजारातलं घेतलं सामान आणि मग आलेली आहे साडीच्या दुकानात. तर मला घ्यायची आहे साडी. एक साडी पसंत आली आणि ती घेतली. आणि मग इकडे छोट्या सरकारांनी आईस्क्रीम सांगितलेली तीसुद्धा घेतलेली आहे मी. ती तर पहिली हवी घ्यायला. तर आता आपण जाणार आहोत बाहेर, त्याच्यामुळे मी सगळं माझं सामान घेतलेलं आहे. ही आहे आईस्क्रीम चॉकलेट. तर छोट्या सरकारांना चॉकलेट आईस्क्रीम आवडते. आता इथून घेते मी वडापाव गरमागरम. मग आपण जाऊया घरी आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नक्कीच पहा नेक्स्ट व्हिडिओ.